हाय हॅलो गाईज, मी रेश्मा आणि ही तुमची कृष्णल. आज आम्ही निघालो आहोत नवीन वर्षातल्या पहिल्या ट्रिपसाठी. गेस करा कुठे. आमची ट्रेन आहे रात्री 10 वाजता CSTवरून आणि आम्ही थोडं लवकरच घरातून निघालो आहोत कारण आम्हाला ॲक्वा लाईनने CSTला जायचं आहे. आम्ही सांताक्रूज स्टेशनवर पोहोचेपर्यंत कृष्णनले बघा कसं झोपून घेतलं होतं आणि आम्ही पोहोचलो होतो सांताक्रूज स्टेशनला आणि आम्ही ट्रेनची वाट बघत होतो. आणि असं खूप छान फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे हा आमचा. आणि आमच्या लाडूबाई बघा एकदम छान झोपून घेतला आहे. हे बघा आम्ही पोचलो होतो ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर आणि आमची ट्रेनही आली होती तिकडे आणि आमच्या अगोदरच प्रिया आणि गौरी तिकडे आल्या होत्या. आणि रात्री कृष्णलने लगेच झोपून घेतलं होतं त्यामुळे व्हिडिओ काय काढायला जमलं नाही. त्यामुळे आता डायरेक्टच सकाळचं घेतलं. आमचं स्टेशन पण जवळ येत होतं. सकाळ अशी छान झाली होती आणि आम्ही असं खूप एक्सायटेड होतो आम्ही कधी उतरणार असं. आणि फायनली आम्ही स्टेशनवर उतरलो होतो. तिकडे खूप थंडी पण होती. कृष्णाला अशी कुडकुडत होती नुसती. आणि हे बघा स्टेशनचं नाव बघून तुम्हाला कळालंच असेल की आम्ही कुठे आलो आहोत. गोवा. आणि ही आमची सगळी गँग आणि हे आमचं कुडकुड. कृष्णलसाठी एक सरप्राईज होतं ते म्हणजे कृष्णलच्या जोडीला अजून एक लाडूबाई आली होती तिकडे आणि दोघांचं इंटरॅक्शन चालू होतं. दोघे एकमेकांना हाय वगैरे करत होते, एकमेकांकडे छान असे बघत होते. कुणाला विश्वास बसणार नाही असं होतं की स्टेशनच्या बाहेर येईपर्यंत दोघांची एवढी छान गट्टी जमली होती की एकमेकांच्या हातात हात घालून सगळं चाललं होतं. त्या दोघीच पहिल्यांदा भेटत आहे असं तर बघून वाटतच नव्हतं त्यांच्याकडे. एवढ्या छान म्हणजे लगेच क्लोज झाल्या होत्या त्या. स्टेशनच्या बाहेर येऊन आम्ही कॅब बुक केली होती हॉटेलवर जाण्यासाठी आणि आमची कॅबही आली होती आणि सगळे आम्ही असे छान सेटल झालो होतो कॅबमध्ये. आणि आता आम्ही निघालो होतो हॉटेलकडे. कृष्णलने गाडीतून तिरंगा बघितला आणि तिला जय हिंद करायचं होतं. जवळ आलं. कृष्णलने जय हिंद केलं पण मला काही कॅमेरात घेता. फायनली आम्ही हॉटेलवर पोहोचलो होतो. सगळ्या बॅग्स वगैरे आम्ही लगेज काढून घेतलं गाडीतून आणि हे होतं आमचं हॉटेल फॉर नेक्स्ट 2 days. आणि सगळे आम्ही आता हॉटेलवर पहिला जाऊन फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही लगेच बाहेर पडणार होतो. छान असा व्ह्यू होता हा आमच्या हॉटेलचा. कृष्णल आणि शिवा या दोघी खूप खुश झाल्या होत्या कारण हॉटेलच्या समोरच स्विमिंग पूल वगैरे होतं आणि असं खूप छान हॉटेल होतं. मग आम्ही एंट्री केली हॉटेलमध्ये. सगळं जाणून घेतलं, रूम्स वगैरे, की वगैरे. आणि ही छान अशी रूम होती आमची. पुढच्या 2 दिवसासाठी आम्ही स्टे करणार होतो या रूमवर. काय करताय तुम्ही दोघी फ्रेंड आहेत? तुझं नाव काय आहे? शिवा. अरे वा, हाय करा दोघी जणी म्हणा. हाय. आम्ही सगळे छान रेडी होऊन आता पहिली पेटपूजा करायला जाणार होतो. तर छान असे रेडी होऊन आम्ही निघालो होतो. कृष्णल, शिवा याही छान रेडी झाल्या होत्या. रेडी होऊन आम्ही हॉटेलच्या बाहेर निघालो आणि पहिलं जाऊन आम्ही नाश्ता करणार होतो कारण मुलींना पण खूप भूक लागली होती.
bright. Baila conmigo. आम्ही सगळ्यांनी छान असा नाश्ता केला आणि मग ह्या दोघांचा थोडासा डान्स बघितला. छान नाचत होत्या दोघी जणी. आणि मग सगळ्यात आवडता मुलींचा छंद म्हणजे शॉपिंग. आणि मग समोरच एक शॉप होता, आम्ही त्या शॉपमध्ये घुसलो आणि थोडंफार तिकडनं खरेदी केलं. तोपर्यंत ह्या दोघी अशा मॅडम आराम करत होत्या 2 चेअरमध्ये बसून. आणि मग आता आम्ही इथून निघणार होतो कोको बीचला, जे की तिकडे आम्ही पोहोचलो होतो बीचवर. आणि कृष्णलची पण मस्ती चालूच होती. कृष्णलला असं झालेलं मी कधी या मातीमध्ये खेळेल, प्लीज मम्मा खेळू दे ना खेळू दे ना. तिला खूप या मातीमध्ये खेळायला आवडतं. आणि आता आम्ही बोटीमध्ये बसून समुद्रात जाणार होतो, कारण आम्हाला तिकडे डॉल्फिन बघायला. आम्ही पटपट बोटीमध्ये चढून आपापल्या जागेवर बसलो. कृष्णल आणि शिवा एवढी एक्सायटेड होती डॉल्फिन बघण्यासाठी की मम्मा कधी दिसणार डॉल्फिन, असं त्यांचं चाललं. समुद्रात जाताना आजूबाजूच्या बेटांवर, डोंगरांवर जे काही होतं ते आमचे गाईड जे होते ते आम्हाला छान प्रकारे एक्सप्लेन करत होते. आणि असं करता करता आम्ही खोल समुद्रामध्ये आलेलो. आणि फायनली आम्हाला डॉल्फिन दिसले होते. 1 नाही 2 नाही 4 डॉल्फिन आम्ही सगळ्यांनी पाहिले. आणि ते डॉल्फिन बघून शिवा आणि कृष्णाला एवढा आनंद झाला होता की मम्मा बिग फिश करून त्या दोघी ओरडत होत्या आणि छान अशा बघत होत्या. ज्या दिशेला डॉल्फिन दिसत होते त्या दिशेला अशा सगळ्या बोटी धावत होत्या डॉल्फिन पाहण्यासाठी. पण आम्हाला खूप जवळून असं छान बघायला मिळाले होते डॉल्फिन. चला गाईज, आता भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत बाय.